नमस्कार. आज आपण भारतीय दंड संहितेमध्ये प्रकरण 5 बघणार आहोत. प्रकरण 5 जे आहे ते चिथावणी देण्यासंदर्भात आहे. याच्यामध्ये आपल्या सिलेबसला कलम 107 ते 117 दिलेला आहे. आता आपण बघूयात प्रकरण 5 चिथावणी देणे. कलम 7 भारतीय दंड संहितेमध्ये चिथावणी म्हणजे काय याची व्याख्या दिलेली आहे. कलम 107 नुसार जेव्हा एखादी व्यक्ती, ह्याला 3 याच्यामध्ये विभागणी केलेली आहे. जेव्हा एखादी व्यक्ती पहिलं आहे एखादी कृती करण्याकरिता चिथावणी देते, किंवा दुसरं दिलेलं आहे ती कृती करण्याकरिता एक किंवा अधिक व्यक्तींबरोबर गटात सामील होते आणि त्या गटास अनुसरून एखादी अवैध कृती किंवा अकृती घडून येते तेव्हा, किंवा तिसरं दिलेलं आहे जेव्हा ती कृती करण्याकरिता उद्देशपूर्वक सहाय्य करते तेव्हा त्याने ती कृती करण्याकरिता चिथावणी दिली असे म्हटले जाते. यावरून आपल्याला असं लक्षात येते की चिथावणीची जी व्याख्या आहे त्याचा जो मेन पार्ट आहे त्याला 3 ह्याच्यामध्ये विभागणी केलेली आहे. पहिला आहे एकतर ती कृती करण्याकरिता चिथावणी देणे, दुसरं दिलेलं आहे की गटात सामील होऊन काहीतरी कृती किंवा अवैध कृती घडून आणणे, आणि तिसरं दिलेलं आहे की सहाय्य करणे. यालाच पुन्हा 2 स्पष्टीकरण दिलेली आहेत त्याला व्यवस्थित एक्सप्लेनेशन देण्यासाठी. स्पष्टीकरण 1 मध्ये दिलेलं आहे की एखादी महत्त्वाची घटना प्रगट करण्यास कायद्याने बांधलेल्या व्यक्तीने ती उद्देशपूर्वक लपविल्यास किंवा चुकीचे मार्गदर्शन केल्यास त्याने चिथावणी दिली असे म्हटले जाते. आता स्पष्टीकरण 1 मध्ये दिलेलं आहे की जर ती व्यक्ती कायद्याने बांधलेली आहे ती एखादी गोष्ट प्रगट करण्यास, असं असताना सुद्धा देखील जर त्यांनी ती गोष्ट उद्देशपूर्वक लपविली असेल किंवा चुकीचं मार्गदर्शन केलं असेल तर त्याने चिथावणी दिली असे म्हटले जाते. यालाच पुन्हा स्पष्टीकरण 2 मध्ये दिलेलं आहे की एखादी कृती करते वेळी किंवा करण्यापूर्वी ते करणे सोपे व्हावे यासाठी जर दुसरी कृती केल्यास त्याने सहाय्य केले असे म्हटले जाते. याचं उदाहरण आहे की समजा अ आणि ब मारामारी करत आहेत. क ने जर अ च्या हातामध्ये काठी दिली तर इथं क ने अ ला सहाय्य केले असे म्हटले जाते, कारण ती कृती करणे सोपे व्हावे यासाठी त्याने त्याला सहाय्य केले आहे. तर हे आहे कलम 107 ज्याच्यामध्ये 3 महत्त्वाचे घटक. पहिलं आहे की चिथावणी देणे, दुसरं आहे गटात सामील होऊन एखादी कृती किंवा अवैध कृती घडून आणणे, आणि तिसरं आहे सहाय्य करणे. त्याचप्रमाणे स्पष्टीकरण दिलेले आहे 2, ज्याच्यामध्ये पहिल्या स्पष्टीकरणामध्ये दिलेलं आहे चुकीचं मार्गदर्शन करणे किंवा उद्देशपूर्वक लपवून ठेवणे, आणि दुसरं स्पष्टीकरणामध्ये दिलेलं आहे की ती कृती करणे सोपे व्हावे यासाठी दुसरी कृती करणे. पुढचं कलम आहे कलम 108. याच्यामध्ये चिथावणी देणारा म्हणजे कोण त्याची व्याख्या दिलेली आहे. कलम 108 चिथावणी देणारा किंवा अपप्रेरक. आता अपप्रेरक कुणाला म्हटलेला आहे? जेव्हा एखादी व्यक्ती एखादा अपराध करण्यास चिथावणी देते, हा झाला त्याचा पहिला भाग, की जेव्हा एखादी व्यक्ती एखादा अपराध करण्यासाठी चिथावणी देते, किंवा अपराध करणाऱ्या व्यक्तीने चिथावणी देणाऱ्याप्रमाणेच त्याच उद्देशाने किंवा जाणीवेने अपराध घडून आणला तर चिथावणी देणाऱ्याने त्या अपराधाचे चिथावणीकरण केले असे म्हटले जाते. म्हणजे भाग 1 जर बघितला आपण की अपराध करण्यासाठी चिथावणी देतो तर ते डायरेक्ट चिथावणी. दुसऱ्या भागामध्ये दिलेले की चिथावणी देणाऱ्याने त्याच उद्देशाने त्याच जाणीवेने जर अपराध केला तर त्याने त्या अपराधाचे चिथावणीकरण केले असे म्हटले जाते. तर इथं थोडक्यामध्ये इनडायरेक्टली चिथावणी देण्यासंदर्भात सांगितलेलं आहे. आता याचंच पुन्हा ह्याला 5 स्पष्टीकरणं दिलेली आहेत. ह्यालाच पूरक आहेत ते 5 स्पष्टीकरण. स्पष्टीकरण 1 मध्ये दिलेलं आहे चिथावणी देणारा स्वतः एखादी कृती करण्यास बांधलेला नसला तरी देखील ती कृती बेकायदेशीरपणे टाळण्यास चिथावणी देणे हे अपराध होऊ शकतं. म्हणजे इथं थोडक्यात हे लोकसेवकांना लागू होतो.
काही गोष्टी लोकसेवकांच्या अधिकार क्षेत्रामध्ये आहेत, फक्त त्यांनाच अधिकार आहे. एखाद्या व्यक्तीने त्यांना लाच देऊन किंवा काही आमिष दाखवून वगैरे त्यांच्याकडून एखादी बेकायदेशीर कृती करून घेतली असेल तर चिथावणी देणारा, तो लाच देणारा व्यक्ती त्यासाठी तितकाच दोषी आहे. स्पष्टीकरण 2 मध्ये दिलेलं आहे की दिलेले कृत्य केले गेले पाहिजे किंवा आवश्यक तो परिणाम घडून आणलाच पाहिजे याची आवश्यकता नाही. म्हणजे समजा एखाद्याला सांगितलं असेल की तू अचा खून कर, परंतु यांनी खून करण्याऐवजी त्याला जबर दुखापत केली असेल चिथावणी देणाऱ्याने, अपराध करणाऱ्या व्यक्तीने, तरी देखील चिथावणी देणारा हा तिथं दोषी आहे. कारण दिलेला परिणाम झाला नसेल किंवा दिलेला अपराध घडून आला नसेल तरी सुद्धा त्याकरिता चिथावणी देणारा हा दोषी आहे. स्पष्टीकरण 3 मध्ये दिलेलं आहे की अपराध करणारा व्यक्तीकडे, म्हणजेच ज्याला चिथावणी दिली जाणार आहे किंवा चिथावणी दिली गेलेली व्यक्ती आहे, त्याच्याकडे अपराध करण्याची कायदेशीर क्षमता किंवा अपराध करण्याचा उद्देश असला पाहिजे अशी आवश्यकता नाही. उदाहरण, लहान मुलांमार्फत किंवा मनोविकल व्यक्तींमार्फत अपराध घडवून आणणे, त्यांच्याकडे अपराध करण्याचा उद्देश नसतो, परंतु तरी देखील चिथावणी देणारा हा जो आहे अशा व्यक्तींमार्फत अपराध घडवून आणू शकतो. स्पष्टीकरण 4 मध्ये दिलेलं आहे अपराधाच्या चिथावणीस चिथावणी देणे हे देखील अपराध आहे. म्हणजे आता स्पष्टीकरण 4 काय सांगतं की समजा अ ने ब ला चोरी करण्यासाठी चिथावणी दिली, ब ने ही गोष्ट जाऊन त्याच्या भावाला सांगितली की मला अ ने चोरी करायला सांगितलेलं आहे, तर तिथं त्याच्या भावाने ब ला तो जर सहाय्य करायला तयार झाला असेल, त्याचा भाऊ जर म्हटला मी पण तुला मदत करतो, तू कर चोरी, तर इथं अपराधाच्या चिथावणीस पुन्हा चिथावणी दिली गेलेली आहे, तर ते देखील अपराध आहे. हे स्पष्टीकरण 4 मध्ये दिलेलं आहे. तसंच स्पष्टीकरण 5 मध्ये दिलेलं आहे की चिथावणी देणाऱ्याचं गटामध्ये सगळ्यांशी एक विचार झाला पाहिजे अशी आवश्यकता नाही, तो गटात सामील असला तरी पुरेसा आहे. म्हणजेच ह्याच्यामध्ये जेव्हा गट रचला जातो त्यावेळेस जो आहे तो चिथावणी देणाऱ्यांचं सगळ्यांशी एक विचार झाला पाहिजे अशी कंडिशन स्पष्टीकरण 5 मध्ये दिलेली नाही, परंतु तो त्या गटामध्ये सामील असणं गरजेचं आहे. तर हे कलम 108 मध्ये चिथावणी देणाऱ्याचं व्याख्या दिलेली आहे आणि 5 स्पष्टीकरण दिलेली आहे. व्याख्या 2 ह्याच्यामध्ये दिलेली, एक तर अपराध करण्यासाठी चिथावणी देणे आणि दुसरं की इनडायरेक्टली चिथावणी देणे, म्हणजेच चिथावणी देणाऱ्याने अपराध करणाऱ्या व्यक्तीने चिथावणी देणाऱ्याप्रमाणे त्याच उद्देशाने त्याच जाणीवेने अपराध घडून आणणे. पुढचं कलम आहे कलम 108 ए. ह्याच्यात दिलेलं आहे भारताबाहेरील अपराधांकरिता चिथावणी देणे. आता कलम 108 ए मध्ये दिलेलं आहे की कोणत्याही व्यक्तीने भारतात राहून भारताबाहेर अपराध करण्यासाठी चिथावणी दिली गेली असेल तर त्याच्या विरोधात इथं गुन्हा दाखल करता येईल. परंतु कलम 108 ए मध्ये कंडिशन दिलेली आहे की त्याकरिता केंद्र सरकार किंवा राज्य सरकारची पूर्व मंजुरी घेणं आवश्यक आहे CRPC नुसार. तर 108 अ मध्ये दिलेलं आहे की भारतात राहून भारताबाहेर चिथावणी दिल्यास त्याकरिता चिथावणी देणारा जो आहे तो दोषी आहे, त्याच्या विरोधात इथं भारतामध्ये गुन्हा दाखल करता येईल. पुढचं कलम आहे कलम 109. याच्यामध्ये दिलेलं आहे की जर अन्यथा शिक्षेस पात्र अन्यथा शिक्षा दिलेली नसेल चिथावणीसाठी तर त्यावेळेस कलम 109 अंतर्गत चिथावणी देणाऱ्याला शिक्षा देता येईल. म्हणजेच उदाहरण कलम 306 आत्महत्यास चिथावणी देणे, तिथे स्वतंत्र तरतूद IPC मध्ये ऑलरेडी दिलेली आहे, तर मग अशा वेळेस तिथं कलम 109 लावण्याची गरज नाही. परंतु चोरी करण्यासाठी चिथावणी देणे यासाठी वेगळं स्वतंत्र कलम दिलेला नाही, त्याच्यामुळे मग तिथं कलम 109 लावायचं. जर एखाद्याला समजा अ ने ब ला चोरी करण्यासाठी चिथावणी दिली असेल, त्याप्रमाणे ब ने जर चोरी केली तर अ विरोधात कलम 109 अंतर्गत गुन्हा दाखल होईल. तर 109 मध्ये दिलेलं आहे की
अन्यथा शिक्षा दिलेली नसेल IPC मध्ये चिथावणीसाठी, तर त्यावेळेस कलम 109 अंतर्गत शिक्षा देता येईल. पुढचं कलम आहे कलम 110. चिथावणी ज्याला दिली आहे त्याने चिथावणी देणाऱ्यापेक्षा वेगळ्या उद्देशाने कृती केल्यास शिक्षा. आता कलम 110 काय म्हणतो की चिथावणी देणाऱ्याचं आणि अपराध करणाऱ्या व्यक्तीचं एकच उद्देश असला पाहिजे असं आवश्यक नाही. समजा अ ने ब ला क चा खून करण्यासाठी सुपारी दिली, पैसे दिले त्याला. आता अ ला जो आहे तो क चा खून करण्याचा उद्देश आहे, ब चा उद्देश पैसे मिळवण्याचा आहे. इथं दोघांचा उद्देश वेगवेगळा जरी असेल तरी देखील त्यासाठी अ हा दोषी आहे. हे कलम 110 मध्ये दिले. पुढचं कलम आहे कलम 111. जेव्हा एका कृतीला चिथावणी देऊन निराळी कृती केली जाते तेव्हा चिथावणी देणाऱ्याची शिक्षेची जबाबदारी. इथं कलम 111 मध्ये निराळी कृतीच्या संदर्भात दिलेला आहे. म्हणजे एक कृती करायला सांगितलेला आहे परंतु त्याच्यामध्ये वेगळीच कृती घडून आलेली आहे. याचं उदाहरण म्हणजे समजा एखाद्या म्हणजे अ ने ब ला ऍसिड दिला फेकण्यासाठी, हे ऍसिड घे, उद्या सकाळी 10 वाजताच्या सुमारास एक गुलाबी ड्रेस घालणारी मुलगी बस स्टँडवर येईल, तिच्या अंगावर हे फेक. परंतु समजा 10 वाजताच्या सुमारास वेगळीच व्यक्ती आली, तिथं दुसरीच कुठली तरी मुलगी आली गुलाबी ड्रेस घालून आणि ब ने तिच्या अंगावर ऍसिड फेकलं. मग यामध्ये अ दोषी आहे का? तर हो, अ हा दोषी आहे कलम 111 नुसार. तर 111 मध्ये दिलेला आहे की निराळी कृती घडून आली असेल तरी देखील चिथावणी देणारा हा दोषी आहे. पुढचं कलम आहे कलम 112. 112 मध्ये दिलेला आहे चिथावणी दिलेल्या कृतीबद्दल आणि प्रत्यक्षात केलेल्या कृतीबद्दल अशा दोन्ही अपराधांच्या एकत्रित शिक्षेबद्दल चिथावणी देणारा केव्हा जबाबदार असतो. म्हणजे कलम 112 मध्ये दिलेला आहे की जर 2 अपराध घडून आले असतील तर तिथं चिथावणी देणारा त्या दोन्ही अपराधाकरिता दोषी आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये उदाहरण, समजा जर इथे अ ने ब ला चोरी करण्यासाठी चिथावणी दिलेली आहे परंतु ब हा चोरी करायला गेलेला असताना क ने त्याला अटकाव केल्यामुळे ब ने क चा खून केला, तर या अपराधाकरिता अ सुद्धा दोषी आहे. 2 स्वतंत्र अपराध घडून आलेले असतील तर तिथं चिथावणी देणारा हा दोषी आहे, त्या दोन्ही अपराधाकरिता दोषी आहे. हे कलम 112 मध्ये दिलेलं आहे. पुढचं कलम आहे कलम 113. चिथावणी देणाऱ्याच्या उद्देशापेक्षा वेगळाच परिणाम घडून आल्यास चिथावणी देणाऱ्याची जबाबदारी. आता इथं वेगळा परिणाम घडून येणे, वेगळा परिणाम म्हणजे समजा अ ने ब ला क या जबर दुखापत करण्यासाठी चिथावणी दिली, त्याप्रमाणे ब ने क ला जबर दुखापत केली परंतु त्यामध्ये क हा मयत झाल्यास वेगळा परिणाम घडून आलेला आहे, त्याकरिता अ सुद्धा तितकाच दोषी आहे. तर कलम 113 मध्ये जर वेगळा परिणाम घडून आला असेल तर त्या परिणामाकरिता चिथावणी देणारा तितकाच दोषी असतो. कलम 114 मध्ये दिलेला आहे की जर अपराध घडत असताना चिथावणी देणारा घटनास्थळी जर हजर असेल तर मग अशा वेळेस काय? तर तिथं कलम 114 मध्ये दिलेला आहे की जर चिथावणी देणारा व्यक्ती हा घटनास्थळीच उपस्थित आहे आणि तो चिथावणी देत आहे तर अशा वेळेस त्यानेच स्वतःने अपराध केलेला आहे, त्याचप्रमाणे त्याला शिक्षा द्यायची आहे. म्हणजे तो त्याच्यासाठी सुद्धा दोषी आहे. तो जर तिथं हजर असेल तर त्याने सहाय्यच केलं पाहिजे, त्याने काहीतरी कृती केलीच पाहिजे असं नाहीये. त्याने कृती करो अगर न करो, तो जर तिथं उपस्थित असल्यास त्याला कलम 114 नुसार चिथावणी देणारा हा दोषी असतो. म्हणजे समजा जर अ ने आपल्या साथीदारांना दरोडा टाकण्यासाठी चिथावणी दिली, दरोडा टाकत असताना अ हा जो आहे तिथंच घटनास्थळी हजर होता, तर इथं कलम 114 नुसार अ हा तितकाच दोषी आहे. अ ला कलम 114 नुसार शिक्षा होऊ शकते. पुढचं कलम आहे कलम 115.
मृत्यू किंवा आजन्म कारावासाच्या शिक्षेस पात्र असलेल्या अपराधाची चिथावणी, परंतु अपराध घडला नाही तर. आता ह्याच्यामध्ये जर अपराध घडला नाही तर चिथावणी देणारा दोषी आहे असं दिलेलं आहे. मृत्यू किंवा आजन्म कारावासाच्या शिक्षेस पात्र अपराधाची चिथावणी दिली गेलेली, परंतु अपराध घडला नाही तरी देखील तिथं चिथावणी देणारा हा दोषी आहे. म्हणजे अ ने ब ला क चा खून करण्यासाठी चिथावणी दिली, परंतु ब ने खून केला नाही, तर इथं अ हा कलम 115 नुसार दोषी आहे. आता 115 ला जे आहे ते स्वतंत्र शिक्षा दिलेली आहे. याच्यामध्ये 7 वर्षापर्यंत कैद आणि द्रव्यदंडाची शिक्षा दिलेली आहे. परंतु दुसऱ्या भागामध्ये, शिक्षाच्या दुसऱ्या भागामध्ये दिलेले आहे की परिणामी जर दुखापत घडून आली तर चिथावणी देणाऱ्याला 14 वर्षाची शिक्षा दिलेली आहे. म्हणजे जे मी तुम्हाला पहिलं उदाहरण दिलं की अ ने ब ला क चा खून करण्यासाठी चिथावणी दिली, परंतु ब ने क चा खून केला नाही, तर अ ला 7 वर्षापर्यंत कैद आणि द्रव्यदंडाची शिक्षा दिली. परंतु ब ने खून करण्याचा प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नामध्ये क ला दुखापत झाली, तर भाग 2 शिक्षेचा भाग 2 काय सांगतं की अ ला जे आहे ते 14 वर्षापर्यंत कैदची शिक्षा होऊ शकते. तर 115 मध्ये मृत्यू किंवा आजन्म कारावासाच्या शिक्षेस पात्र अपराधाची चिथावणी देणे, परंतु अपराध घडला नाही तर. पुढचा आहे कलम 116, कारावासाच्या शिक्षेस पात्र अपराधाची चिथावणी देणे, परंतु अपराध घडला नाही तर. म्हणजे आजन्म कारावास आणि मृत्यूची शिक्षा वगळता बाकी इतर कुठल्याही कारावासाची शिक्षा असेल, म्हणजे 1 दिवसाची कारावासाची शिक्षा काय असायला, तर कुठल्याही कारावासाच्या शिक्षेस पात्र अपराधाची चिथावणी दिली गेलेली आहे, परंतु अपराध घडला नाही तर तरी सुद्धा तिथे चिथावणी देणारा हा दोषी असतो. हे कलम 116 मध्ये सांगितलेलं आहे. उदाहरण आहे याचं, समजा अ ने ब ला क च्या घरी चोरी करण्यासाठी चिथावणी दिली, परंतु ब ने चोरी केली नाही, तर अ हा या कलमांतर्गत दोषी आहे. आता ह्याला या कलमामध्ये शिक्षा दिलेली आहे. शिक्षा 2 ह्याच्यामध्ये विभागणी केलेली आहे. पहिली शिक्षा आहे की मूळ अपराधाची 1/4 शिक्षा, म्हणजे इथं अ ने ब ला चोरी करण्यासाठी चिथावणी दिलेली आहे, परंतु ब ने चोरी केली नाही, तर अ ला चोरीसाठी जेवढी शिक्षा आहे त्याची 1/4 शिक्षा होऊ शकते. चोरीसाठी 379 नुसार 3 वर्षाची शिक्षा आहे, तर इथे 1/4 शिक्षा अ ला दिलेली आहे. शिक्षाच्या पुढच्या पार्ट मध्ये दिलेला आहे की चिथावणी देणारा किंवा चिथावणी दिला गेलेला व्यक्ती जर लोकसेवक असेल, म्हणजे समजा अ किंवा ब हे लोकसेवक असेल किंवा त्यापैकी कोणीही एक व्यक्ती जर लोकसेवक असेल आणि अपराध घडून आला नाही, तर मूळ अपराधाची निम्मी शिक्षा चिथावणी देणाऱ्याला सांगितलेलं आहे. म्हणजे इकडं अ ने ब ला चोरी करण्यासाठी चिथावणी दिलेली आहे, त्या दोघांपैकी कुणीही एक जण लोकसेवक असेल किंवा दोघंही लोकसेवक असतील, अशा परिस्थितीमध्ये जर अपराध घडून आला नाही तर तिकडं जो चिथावणी देणारा व्यक्ती आहे म्हणजे जो अ आहे त्याला मूळ अपराधाची निम्मी शिक्षा सांगितलेली आहे. पुढचं कलम आहे कलम 117. याच्यामध्ये जनता किंवा त्याहून 10 पेक्षा अधिक व्यक्तींकडून अपराध घडून आणण्याच्या उद्देशाने चिथावणी देणे. आता ह्याच्यामध्ये संख्या दिलेली आहे, 10 किंवा अधिक व्यक्ती किंवा जनता जी आहे त्यांच्याकडून अपराध घडून आणण्याच्या उद्देशाने चिथावणी दिल्यास चिथावणी देणाऱ्याला कलम 117 नुसार शिक्षा सांगितलेली आहे. याच्यामध्ये शिक्षा दिलेली आहे 3 वर्षापर्यंत कैद किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही. आता कलम 117 मध्ये उदाहरण दिलेलं आहे की समजा अ ने प्रक्षोभकारक भाषण दिलं असेल आणि त्यामुळे जनता जी आहे त्यांनी दंगा वगैरे केला असेल, तर तिथं अ विरुद्ध कलम 117 नुसार गुन्हा दाखल होऊ शकतो. तर इथं आपण बघितलेलं आहे की चिथावणी देणे म्हणजे काय. कलम 107 व्याख्या दिलेली आहे. 108 मध्ये चिथावणी देणारा अपप्रेरक म्हणजे कोण त्याची व्याख्या दिलेली आहे. 108 अ मध्ये भारताबाहेर चिथावणी दिल्यास
आणि कलम 109 ते 117 यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची शिक्षेची तरतूद चिथावणी देणाऱ्यासाठी केली गेलेली आहे. आता या प्रकरणावरती प्रश्न कशा प्रकारचे येतील ह्याच्यामध्ये आहे टिपा लिहा. पहिला आहे चिथावणी देणे किंवा अपप्रेरणा देणे. याच्यामध्ये कलम 107 लिहायचा आहे. पुढचा जो प्रश्न आहे तो आहे चिथावणीची व्याख्या देऊन चिथावणी देणारा कुणास म्हटले जाते स्पष्ट करा. तर याच्यामध्ये कलम 107 आणि 108 दोन्ही लिहिणं अपेक्षित आहे. आता आपण भारतीय दंड संहितेमधील पुढचं प्रकरण घेऊयात. प्रकरण 8 सार्वजनिक प्रशांततेविरोधी अपराध. प्रकरण 8 मध्ये बेकायदेशीर जमावासंदर्भात दिलेला आहे. याच्यामध्ये आहे कलम 141 ते 160. यापैकी ठराविक कलम आपल्या सिलेबसला आहे. जसं की कलम 141 141 ते 149 149 ते आहे सिलेबसला. त्याच्यानंतर 153 अ आणि ब आणि कलम 159 आणि 160 141 टू 149 153 ए अँड बी 159 and 160 एवढे कलम जे आहेत ते आपल्या सिलेबसला आहेत. आता मी तुम्हाला सांगितलं की प्रकरण 8 मध्ये बेकायदेशीर जमावाबाबत सांगितलेला आहे. आता प्रत्येक जमाव हा बेकायदेशीर जमाव नसतो. मग बेकायदेशीर जमाव कुणाला म्हटलं जातं याची व्याख्या जी आहे ती कलम 141 मध्ये दिलेला आहे. आता कलम 141 म्हणतं की जेव्हा 5 किंवा अधिक व्यक्ती एकत्र जमल्या असून ज्यांचा समान उद्दिष्ट पुढील प्रमाणे असेल तर त्या जमावास बेकायदेशीर जमाव म्हटले जाते. आता 5 उद्देश कुठले असले पाहिजे तर 5 किंवा त्याहून अधिक व्यक्ती आणि त्यांचे पुढील दिलेले 5 उद्देश असेल तर त्या जमावास बेकायदेशीर जमाव म्हटलेला आहे. पहिला उद्देश दिलेला आहे त्यांचं की केंद्र शासन, राज्य शासन, संसद किंवा राज्याचे विधिमंडळ किंवा कोणताही लोकसेवक आपल्या कायदेशीर अधिकाराचा वापर करत असताना त्यास फौजदारी पात्र बलप्रयोगाद्वारे दहशत घालणे. उदाहरण जे आहे एखाद्या जमावाने बंद पुकारून जे आहे ते एसटी बसवर वगैरे दगडफेक केली तर तो पॉइंट नंबर 1 मध्ये मोडतो. दुसरा उद्देश दिलेला आहे की कोणत्याही कायद्याच्या किंवा कायदेशीर आदेशाच्या अंमलबजावणीस प्रतिकार करणे. आजच्या दिवसात आपण बघतोय कोरोना व्हायरस पसरलेला आहे सगळीकडे. पोलीस जे आहे ते 144 लागू झाल्यामुळे ठिकठिकाणी उभे आहेत, परंतु लोक कायदा मोडून जात आहेत तर त्याचा प्रतिकार करतायत, पोलिसांविरुद्ध प्रतिकार करत आहेत, तर ते बेकायदेशीर जमावामध्ये मोडेल. तिसरा उद्देश दिलेला आहे कोणतीही अपक्रिया किंवा फौजदारी पात्र अतिक्रमण किंवा अन्य अपराध करणे. आता अपक्रिया म्हणजे काय? अपक्रिया म्हणजे मालमत्तेचं नुकसान करणे किंवा फौजदारी पात्र अतिक्रमण म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला उभं राहण्याचा जाण्याचा हक्क नाही अशा ठिकाणी जाणे, तो अपराध करणे. ह्याचं उदाहरण आहे की समजा कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी तिथे तोडमोड वगैरे केली असेल, मालमत्तेचं नुकसान केलं असेल जमावाने. चौथा उद्देश दिलेला आहे फौजदारी पात्र बलप्रयोग किंवा त्याचा देखावा करून एखाद्या व्यक्तीच्या कब्जातील मालमत्ता काढून घेणे किंवा त्याला पाणी वापराचा हक्क किंवा वहिवाट यापासून त्याला वंचित करणे किंवा कुठलाही हक्क किंवा मानवी हक्क बजावणे. चौथा उद्देश जो दिलेला आहे तो सहसा शेतावर वगैरे जे आहे प्रॉपर्टीशी रिलेटेड जे भांडणं दिलेले आहेत त्या संदर्भात दिलेला आहे. म्हणजे एखाद्या जमावाने शेतावरचं पीक कापून नेलं असेल तर त्या व्यक्तीच्या कब्जातील मालमत्ता काढून नेण्यात आलेला आहे. पाचवा उद्देश दिलेला आहे फौजदारी पात्र बलप्रयोग किंवा त्याचा देखावा करून ती व्यक्ती जे करण्यास कायद्याने बांधलेले नाही ते करण्यास किंवा ती जे करण्यास कायद्याने हकदार आहे ते टाळण्यास भाग पाडणे. म्हणजे एखाद्या जमावाने एखाद्या व्यक्तीला जो आहे तो कोर्टामध्ये साक्ष द्यायला चालला असेल त्याला साक्ष द्यायला जाऊ न देणे. तो कायदेशीररित्या बांधलेला आहे तिथे कोर्टात जाऊन साक्ष देण्यासाठी,
त्याला जमावाने अडवणूक केली असेल तर तो सुद्धा एक उद्देश दिलेला आहे बेकायदेशीर जमावाचा. शेवटी याच्यासोबत एक स्पष्टीकरण दिलेलं आहे, जो जमाव तो जमला असता त्यावेळेस बेकायदेशीर नव्हता, तो नंतरनं बेकायदेशीर जमाव होऊ शकतो. म्हणजे एखादा शांततेत निघालेला मोर्चा आहे त्यामध्ये नंतरनं दगडफेक होऊ शकते. तो जरी सुरुवातीला कायदेशीर होता तो नंतरनं बेकायदेशीर होऊ शकतो, हे स्पष्टीकरण मध्ये दिलेलं आहे. तर 141 मध्ये बेकायदेशीर जमाव म्हणजे काय त्याची व्याख्या दिलेली आहे. 5 किंवा अधिक व्यक्ती, त्यांचे उद्देश 5 दिलेले आहेत आणि एक स्पष्टीकरण त्याच्यासोबत दिलेलं आहे. आता 142 मध्ये बेकायदेशीर जमावाचा सभासद होणे म्हणजे काय. ज्या कारणांमुळे एखादा जमाव बेकायदेशीर ठरतो त्याची जाणीव असताना जो कोणी उद्देशपूर्वक त्यात सामील होतो किंवा थांबून राहतो तर तो बेकायदेशीर जमावाचा सभासद असल्याचे म्हटले जाते. म्हणजे कलम 142 मध्ये 2 मुद्दे दिलेले आहेत. एक तर त्या जमावात सामील होणे किंवा त्यात थांबून राहणे. या दोन्ही गोष्टी जर केल्या तर ती व्यक्ती बेकायदेशीर जमावाचा सभासद आहे असं म्हटलं जातं. 143 खाली बेकायदेशीर जमावाच्या सभासदाला शिक्षा दिलेली आहे 6 महिन्यापर्यंत कैद किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही. हा अपराध दखलपात्र, जामीनपात्र आणि कोणताही दंडाधिकारी पुढे चालणारा आहे. कलम 144 मध्ये दिलेले आहे, प्राणघातक हत्यारासह सज्ज होऊन जर बेकायदेशीर जमावाचा सभासद झाल्यास त्याला शिक्षा दिलेली आहे 2 वर्षापर्यंत कैद किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही, दखलपात्र, जामीनपात्र, कोणताही दंडाधिकारी. आता 144 मध्ये शस्त्राचा वापर केला गेलेला नाहीये, नुसतं ते शस्त्र घेऊन येऊन तो बेकायदेशीर जमावाचा सभासद झालाय. कोणताही व्यक्ती असेल किंवा पूर्ण जमाव जे आहे त्यांनी फक्त शस्त्र बाळगलेलं आहे, जवळ त्याचा वापर केलेला नाहीये, तर 144 हे लागू होईल. 145 मध्ये दिलेले आहे, बेकायदेशीर जमावास पांगण्याचा आदेश देऊनही त्यात सामील होणे. आता 145 मध्ये दिलेलं आहे की एखाद्या बेकायदेशीर जमावाला प्राधिकृत लोकसेवकाने कायदेशीररित्या पांगण्याचा आदेश देऊनही त्यात सामील होणे किंवा त्यात थांबून राहिल्यास शिक्षा दिलेली आहे 2 वर्षापर्यंत कैद किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही. हा अपराध दखलपात्र, जामीनपात्र आणि कोणताही दंडाधिकारी पुढे चालणारा आहे. कलम 146 मध्ये आता दंग्याच्या संदर्भात व्याख्या दिलेली आहे. दंगा म्हणजे काय. आता ह्याच्यामध्ये दिलेलं आहे, जेव्हा जेव्हा बेकायदेशीर जमावाकडून किंवा त्याच्या कोणत्याही सभासदाकडून त्यांचा समान उद्दिष्ट साधण्याकरिता जर बलप्रयोग किंवा हिंसाचार होतो तेव्हा अशा जमावाचा प्रत्येक सभासद दंग्याच्या अपराधाकरिता दोषी असतो. आता प्रत्येक सभासद दोषी म्हणजे तिथं कलम 34 लावण्याची गरज नाहीये. ह्याच्यामध्ये ऑलरेडी सगळ्यांसाठी शिक्षा, समान शिक्षा सांगितलेली, सगळ्यांना दोषी ग्राह्य धरलेलं आहे. तर दंगा केव्हा घडून येतो, जेव्हा त्यांचा समान उद्दिष्ट साधण्यासाठी बेकायदेशीर जमावाकडून किंवा त्याच्या कुठल्याही सभासदाकडून हिंसाचार किंवा बलप्रयोग केला जातो. मग दंग्यासाठी शिक्षा दिलेली आहे 147 खाली दंगा करण्याबद्दल शिक्षा. याला शिक्षा दिलेली 2 वर्षापर्यंत कैद किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही. हा अपराध दखलपात्र, जामीनपात्र, कोणताही दंडाधिकारी पुढे चालणारा आहे. त्याच्यानंतर पुढे दिलेला कलम 148 प्राणघातक हत्यारासह सज्ज होऊन दंगा करणे. आता इथं शस्त्राचा वापर केला गेलेला आहे दंगा करण्यासाठी. जर शस्त्राचा वापर केला गेलेला असेल तर 148 खाली शिक्षा दिलेली आहे 3 वर्षापर्यंत कैद किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही. हा अपराध दखलपात्र, जामीनपात्र, कोणताही दंडाधिकारी पुढे चालणारा आहे. पुढचा कलम आहे कलम 149 समान उद्दिष्ट साधण्यासाठी केलेल्या अपराधाबद्दल बेकायदेशीर जमावाचा प्रत्येक सभासद दोषी असणे. आता बेकायदेशीर जमावामध्ये प्रत्येक सभासदाला दोषी ग्राह्य धरण्यासाठी कलम 149 चा वापर केला जातो. म्हणजे कुठलाही सभासद असं म्हणू शकत नाही मी फक्त बसलो होतो, मी तिथं फक्त उभं होतो,
मी कुठं काहीच बोललो नाही, मी काहीच सामील झालेलं नव्हतं, मी फक्त चालत होतो, असं जे आहे ते तसं डिफेन्स घेता येणार नाही. 149 अंतर्गत सगळ्यांना समान शिक्षा सांगितलेली आहे. आता 149 मध्ये नेमकं काय दिलेलं आहे? बेकायदेशीर जमावाच्या कोणत्याही सभासदाकडून त्यांच्या समान उद्दिष्ट साधण्यासाठी एखादा अपराध केला जातो किंवा अपराध घडणे संभवनीय आहे याची सभासदांना जाणीव होती आणि जर अपराध घडून आला तर अशा जमावाचा प्रत्येक सभासद त्या अपराधाकरिता दोषी असतो. तर सगळ्यांना समान शिक्षा व्हावी, बेकायदेशीर जमावाच्या सगळ्या सभासदांना समान शिक्षा व्हावी याकरिता कलम 149 दिलेलं आहे. तर आपण थोडक्यात बघूया की बेकायदेशीर जमावामध्ये आता काय दिलेलं आहे. 141 मध्ये व्याख्या दिलेली आहे, 142 मध्ये सभासद संदर्भात दिलेले आहे, 143 मध्ये शिक्षा दिलेली सभासदाला, 144 मध्ये शस्त्र घेऊन सभासद होणे, 145 मध्ये पांगण्याचा आदेश दिलेला आहे, 146 मध्ये दंग्याचं व्याख्या दिलेली, 147 मध्ये दंगाबद्दल शिक्षा दिलेली, 148 मध्ये शस्त्र घेऊन दंगा करण्याबद्दल शिक्षा दिलेली आहे. तर 149 मध्ये सगळ्यांना समान शिक्षा व्हावी याकरिता 149 मध्ये समान उद्दिष्ट साधण्याकरिता केलेल्या अपराधाकरिता सर्व सभासद दोषी असणे. पुढचं कलम आहे कलम 153 अ. याच्यामध्ये दिलेलं आहे धर्म, वंश, जन्मस्थान, निवास, भाषा इत्यादी कारणांवरून निरनिराळ्या गटांमध्ये शत्रुत्व वाढवणे किंवा एकोपा टिकण्यास बाधक अशी कृती करणे. आता 153 अ मध्ये वेगळे कारण दिलेली आहेत. 141 मध्ये आपण 5 कारण बघितली जे सहसा सरकार विरुद्ध होती, परंतु आता इथे 153 अ मध्ये जे आहे त्याच्यामध्ये 8 कारण दिलेली आहेत. पहिला आहे धर्म, दुसरा आहे वंश, तिसरा आहे जन्मस्थान, चौथा आहे निवास, पाचवा आहे भाषा, सहावा आहे जनसमाज आणि सातवा आहे अन्य कारण. तर हे 7 प्रकार जे दिलेले आहेत या 7 कारणांवरून विविध गटांमध्ये एकोपा टिकण्यास बाधक अशी कृती करणे. हा अपराध जो आहे तो तोंडी, लेखी, दृश्य देखाव्यामार्फत किंवा अन्य प्रकारे घडून आणला जाऊ शकतो. आता याच्यात 3 वेगवेगळ्या प्रकारचे अपराध दिलेले आहेत. आता कुठले अपराध दिलेले आहेत? धर्म, वंश, निवास, भाषा इत्यादी कारणांवरून विविध गटात तेढ निर्माण करणे, शत्रुत्वाच्या भावना पसरविणे, दृष्टाव्याच्या भावना वाढविणे किंवा तसा प्रयत्न करणे. दुसरा अपराध दिलेला आहे धर्म, वंश, जात या कारणांवरून एकोपा टिकण्यास बाधक अशी कृती करणे आणि ज्यामुळे सार्वजनिक शांततेचा भंग होईल अशी कृती करणे. तिसऱ्या ह्याच्यामध्ये दिलेले आहे वरील कारणांवरून म्हणजे धर्म, वंश, जात या कारणांवरून संयोजन करणे, कसरत करणे, चळवळ करणे, कवायत घेणे किंवा विविध गटामध्ये भीती किंवा भय पसरवण्याच्या उद्देशाने बलप्रयोग ची तयारी दर्शविणे. याला शिक्षा 2 ह्याच्यामध्ये दिलेली. पहिली शिक्षा दिलेली 3 वर्षापर्यंत कैद किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही, आणि दुसरी शिक्षा दिलेली आहे की हेच अपराध जर एखाद्या उपासनास्थानी धार्मिक उपासना किंवा धार्मिक संस्कार विधीमध्ये गुंतलेल्या जमावात जर केला असेल तर त्याला 5 वर्षापर्यंत कैद आणि द्रव्यदंडाची शिक्षा दिलेली आहे. हे अपराध दखलपात्र, अजामीनपात्र आणि कोणत्याही दंडाधिकारी पुढे चालणारा आहे. 153 डबल अ. आता 153 डबल अ मध्ये दिलेला आहे कोणत्याही मिरवणुकीत जाणीवपूर्वक शस्त्र नेणे किंवा शस्त्रांचा प्रशिक्षण घेणे. आता हा कलम जो आहे तो 2005 मध्ये सुधारणा करून टाकण्यात आलेला आहे. या कलमाचा उद्देश आहे की सीआरपीसी 144 अ नुसार ज्या कुठल्याही व्यक्ती विरुद्ध किंवा गटाच्या विरुद्ध जर आदेश किंवा नोटीस काढण्यात आला असेल त्या आदेश किंवा नोटिसीचा भंग करून एखाद्या व्यक्तीने मिरवणुकीत शस्त्र नेला असेल किंवा शस्त्रांचा कवायत घेतला असेल किंवा प्रशिक्षण दिला असेल तर त्याला शिक्षा सांगणारा हा कलम आहे. 153 डबल अ बघूयात आपण काय दिलेलं आहे. ह्याच्यात दिलेलं आहे की कलम 144 अ अन्वय काढलेल्या ज्या सीआरपीसी अन्वय काढलेल्या जाहीर नोटिसीचा किंवा आदेशाचा भंग करून सार्वजनिक ठिकाणी मिरवणुकीत जाणीवपूर्वक शस्त्र नेणे
किंवा सशस्त्र असं सामूहिक कवायत किंवा प्रशिक्षण घेणे किंवा त्यात सहभागी होणे. याला शिक्षा दिलेली आहे 6 महिन्यापर्यंत कैद किंवा 2,000 रुपयापर्यंत द्रव्यदंड किंवा दोन्ही. पुढचं कलम आहे 153 ब, राष्ट्रीय एकात्मतेला बाधक असे कृती. याच्यामध्ये सेम ते हेच दिलेलं आहे. 153 अ मध्ये जे उद्देश दिले होते, कारण दिलेली होती, तेच दिलेलं आहे ह्याच्यामध्ये 153 ब मध्ये. 153 ब, राष्ट्रीय एकात्मतेला बाधक अशी कृती. याच्यामध्ये 153 अ मध्ये जे 7 कारण दिलेले, ते 7 कारणांवरून अपराध घडून आणला जातो. जसं की आहे धर्म, वंश, जात, जनसमाज, भाषा किंवा अन्य कारण. जे 7 कारण दिलेली आहेत तेच. हे अपराध देखील तोंडी, लेखी, शब्दाद्वारे, खुणांमार्फत, दृश्य देखाव्यामार्फत किंवा अन्य प्रकारे घडून आणला जाऊ शकतो. आता ह्याच्यामध्ये पण 3 प्रकारचे वेगळे अपराध दिलेले आहेत. पहिला अपराध दिलेला आहे की धर्म, वंश, जात या कारणांवरून एखादी व्यक्ती भारतीय संविधानाबाबत खरी निष्ठा किंवा श्रद्धा बाळगू शकत नाही असा आरोप करणे किंवा ते प्रकाशित करणे. दुसरं दिलेलं आहे की धर्म, वंश, जात इत्यादी कारणांवरून एखाद्या व्यक्तीला भारताचे नागरिकत्व नाकारले जावे किंवा त्याला त्यापासून वंचित करावे असे आग्रहपूर्वक मांडले जाते, सल्ला दिला जातो, उपदेश किंवा प्रचार करणे किंवा प्रकाशित करणे. तिसरा अपराध दिलेला आहे की त्याच 7 कारणांवरून धर्म, वंश, जात इत्यादी कारणांवरून विविध गटात धर्म, वंश, जात या कारणांवरून एखाद्या व्यक्तीवर काही बंधने आहेत असे मांडणे आणि असे मांडून जे आहे ते विविध गटांमध्ये द्वेष, द्वेषाची भावना निर्माण करणे. याच्या सुद्धा शिक्षा 2 प्रकारे दिलेल्या आहे. पहिल्या आहे 3 वर्षापर्यंत कैद किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही, आणि दुसऱ्या भागामध्ये दिलेले हेच अपराध जर उपासना स्थानी धार्मिक उपासना किंवा धार्मिक संस्कार विधीमध्ये गुंतलेल्या जमावात केल्यास 5 वर्षापर्यंत कैद आणि द्रव्यदंड. हा अपराध दखलपात्र, अजामीनपात्र कोणत्याही दंडाधिकारी पुढे चालणारा आहे. पुढचं कलम आहे कलम 159 मारामारी. कलम 159 मारामारी. आता मारामारीमध्ये व्याख्या दिलेली, जेव्हा 2 किंवा अधिक व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी मारामारी करून सार्वजनिक शांततेचा भंग करतात तेव्हा त्यांनी मारामारी किंवा दंगल केली असे म्हटले जाते. आता ह्याच्यामध्ये व्यक्तींची संख्या दिलेली 2 किंवा त्याहून अधिक, त्यांनी सार्वजनिक शांततेचा जर भंग केला असेल तर त्यांनी मारामारी केली असं म्हटलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये त्यांचा उद्देश दिलेला नाही, जसं की बेकायदेशीर जमावामध्ये उद्देश दिलेला आहे. बेकायदेशीर जमावामध्ये 5 किंवा त्याहून अधिक व्यक्ती आणि त्यांचे 5 उद्देश दिलेले आहेत, परंतु मारामारीमध्ये तसं दिलेलं नाहीये. मारामारीमध्ये फक्त 2 किंवा त्याहून अधिक व्यक्ती जर आपसात मारामारी करून त्यांनी सार्वजनिक शांततेचा भंग केला तर त्यांनी मारामारी केली असं म्हटलेलं आहे. आता ह्याच्यासाठी शिक्षा कलम 160 मध्ये दिलेली मारामारीसाठी 1 महिन्यापर्यंत कैद किंवा 100 रुपयापर्यंत द्रव्यदंड किंवा दोन्ही. दखलपात्र, जामीनपात्र, जेएमएफसी पुढे चालणारा. आता ह्याच्यावरती प्रश्न प्रकरण 8 वरती प्रश्न कशा प्रकारचे येतात. पहिला आहे टिपालिहा. टिपालिहामध्ये पहिला आहे बेकायदेशीर जमाव. याच्यामध्ये कलम 141 आणि 143 लिहायचे आहे, व्याख्या आणि शिक्षा कलम. दुसरा टिप आहे दंगा. दंगा जर विचारला असेल तर त्याच्यामध्ये 146 आणि 147 दोन्ही लिहायचं आहे. तिसरं टिप आहे 153 अ आणि ब. आणि चौथं टिप आहे मारामारी. त्याच्यामध्ये कलम 159 आणि 160 लिहिणं अपेक्षित आहे. पुढचा प्रश्न याच्यावरती येऊ शकतो, फरक स्पष्ट करा. दंगा आणि मारामारी याच्यामध्ये कलम 141, 143, 159 आणि 160 हे 4 कलम लिहिणं अपेक्षित आहे. त्यानंतर याच्यावरती मोठा प्रश्न विचारला जातो, बेकायदेशीर जमावाची व्याख्या देऊन एखादी व्यक्ती बेकायदेशीर जमावाचा सभासद केव्हा ठरते, उदाहरणासहित स्पष्ट करा.
याच्यामध्ये कलम 141, 142 आणि 143 लिहिणं अपेक्षित आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, याच्यावरती मोठा प्रश्न जो आहे, भारतीय दंड संहितेमधील सार्वजनिक प्रशांततेविरोधी अपराध स्पष्ट करा. हा जर प्रश्न विचारला असेल तर तिथं कलम 141 ते 149 लिहायचंय. तसंच ह्याच प्रश्नाला पुन्हा पलटून विचारला गेलेला आहे, भारतीय दंड संहितेमधील बेकायदेशीर जमावाबाबतचे अपराध स्पष्ट करा. याच्यामध्ये कलम 141 ते 149 लिहिणं अपेक्षित आहे.